नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ज्यांचं D.Ed B.Ed झाले त्यांच्यासाठी TETची परीक्षा एकदम उत्तम पद्धतीने आणि लवकरात लवकर जाहीर झालेली आहे. आणि ही TETची परीक्षा किती तारखेला होणार आहे जर तुम्ही GR बघितला असेल तर तुम्ही बघू शकता. कारण की जर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तुम्हाला GR पूर्णपणे मिळून जाईल. तर त्या GRमध्ये असं सांगितलेलं आहे की शिक्षक भरती प्रक्रिया 2024 आणि 2021ची शिक्षक भरती झाली होती. 2021ला जी TET झाली होती 2021ला, त्याच्यानंतर TET झाली नाही. म्हणजे 2023 ते 2024 एकूण 3 वर्षाचा कालावधी, 3 वर्ष ह्याच्यात गेलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये 3 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षक भरती TET झाली नव्हती. पण आज पहिल्यांदाच 3 वर्षानंतर TETची परीक्षा निघालेली आहे. आणि बरेच विद्यार्थी ह्या TETच्या प्रतीक्षेत होते, ते TET कधी निघणार. तर आज अखेर तो TET परीक्षा आलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे GR देखील आपल्यापर्यंत आलेला आहे. जर तुम्हाला GR वाचायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन करा, तुम्हाला पूर्णपणे GR मिळतं. आणि सर्वात अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे TETची परीक्षा ही किती मार्काची असते आणि किती मार्काचं क्वालिफिकेशन आहे आणि किती मार्क आपल्याला पडणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपण पास होऊ शकता. तर आपल्याला माहिती आहे की TET परीक्षा शिक्षक भरतीसाठी घेतली जाते. म्हणजे आपल्याला प्रथम आता पवित्र पोर्टलनुसार, पवित्र पोर्टल जे आपल्याला माहीत असेल, आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल पवित्र पोर्टल, तर ह्याच्यावर आपला संपूर्ण ही आहे करिअर आहे, ह्या पोर्टलवर आपलं घडणार आहे. तर या पवित्र पोर्टलनुसार आपल्याला शिक्षक भरती देण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टलच ही आपली परीक्षा माध्यमात अवलंबत असते. तर या पवित्र पोर्टलनुसार आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा TET परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर आपल्याला जिल्हा परिषदला जर नोकरी लागायची असेल तर TET परीक्षा घेतली जाते. तर पहिल्यांदा TET, तर TETसाठी किती क्वालिफिकेशन आणि परीक्षा तर आपल्याला माहीत झाले 10 नोव्हेंबर या दिवशी 100% परीक्षा पेपर 1 व पेपर 2 ह्या 2 परीक्षा होणार आहेत 10 नोव्हेंबर दिवशी सकाळ आणि दुपार. त्यानंतर आपल्याला जर तुम्ही D.Ed झाला असेल तर तुम्ही पेपर 1ला अप्लाय करू शकता आणि जर तुमचं B.Ed झालं असेल तर पेपर 2ला तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपल्या स्वतःवर अवलंबून आहे, तुम्ही पेपर 1ला किंवा 2ला अवलंबून करायचे. पण 1ली ते 5वी म्हणजे प्राथमिक विद्यालय म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि पेपर 1 ज्यांचं प्राथमिकला शिकवायचं काम असेल त्यांनी 1ला फॉर्म भरू शकताय. तर आता TETचा फॉर्म देखील भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि मुदत आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे. तर 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे मुदत. तर ह्या तारखेच्या आत आपण फॉर्म भरून टाकणे आवश्यक आहे. कारण की कधी साईड लोडवर येईल आणि कधी साईड बंद पडू शकेल ह्याचे काही सांगता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि व्हिडिओला स्किप करू नका. कारण की आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत राहा. कारण की शिक्षक भरती संदर्भात इथून पुढे पोलीस भरती, शिक्षक भरती, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे व्हिडिओ येत राहणार आहेत. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला विषय होता की 30 सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे. तर आता ही सगळं झालं. TETचं परीक्षा 10 नोव्हेंबरला आपल्याला माहीत झाली. त्यानंतर सगळं संपूर्ण माहिती आलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय तर 150 मार्काची एकूण परीक्षा असते 150 मार्कासाठी. तर ह्या 150 मार्कापैकी आपल्याला किती मार्क पाहिजे तेव्हा आपण या परीक्षेमध्ये पात्र असणार आहे, म्हणजे थोडक्यात पास असणार आहे. जर तुम्ही ओपन कास्टचे असाल, कास्ट ओपन, जर तुम्हाला 90 मार्क असणे आवश्यक आहे, 90 मार्क असणे तुम्हाला 100% गरजेचे आहे. जर तुम्ही ओपन कास्टचे असाल आणि इतर कुठली कास्ट असू द्या, इतर मागास प्रयोग, मग त्याच्यानंतर तुम्हाला मागास प्रयोगासाठी 75 मार्क असणे आवश्यक आहे मागास प्रयोगासाठी आणि ओपनसाठी 90. तर एवढ्या मार्काचं क्वालिफिकेशन आपल्याला 150 मार्कापैकी. तर हे मार्क जर तुम्हाला एवढे पडले तर तुम्ही 100% TET परीक्षेसाठी बसू शकता. आणि TET परीक्षे म्हणजे जर तुम्हाला इतर समजा तुम्ही TET परीक्षा जर उत्तीर्ण नाही झाला तर तुम्ही TETवरनं तिथे तुम्हाला कुठल्याही संस्थेमध्ये जॉब मिळू शकतो डोनेशन भरून. आणि जर तुम्हाला मोफत नोकरी लागायची असेल, म्हणजे फुकट नोकरी लागायची असेल, शिक्षण सेवक म्हणून नोकरी लागायची असेल तर तुम्हाला TET परीक्षा देणे गरजेचं आहे. आणि आता TET झाल्यानंतर TET असते. तर TET परीक्षेचं ओपनचं मेरिट 165 टार्गेट आपण धरायचं आहे. 165 मार्क असणे आवश्यक आहे TETला. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात परीक्षा अवलंबून घेत आहेत. आणि TET नंतर TET आहे. आता आपल्या सर्वप्रथम 10 नोव्हेंबरला TETची परीक्षा आहे, त्यानंतर TETची परीक्षा होणार आहे. आणि ही संपूर्ण तुम्हाला GR बघा असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि पूर्णपणे TETच्या परीक्षेच्या नोट्स जे आहेत आता, कारण की जाहिरात निघाल्यावर सगळं गाव तयारी करते, पण त्याच्या आधी जी तयारी करतात, आता पाठीमागील माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही ॲड असाल तर बऱ्याच जणांनी माझ्या नोट्स घेतलेले आहेत, ते वाचत आहेत, काय अभ्यास करत आहेत किंवा कुठं लाईव्ह क्लास बघत आहेत. आपले व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर येतच राहतील, प्रत्येक टॉपिकनुसार आपले व्हिडिओ येतच आहेत. त्यामुळे ते टॉपिक देखील बघत राहावा. कारण की जाहिरात निघाल्यावर संपूर्ण गाव जे तयारी करत आहे, पण
त्याच्या आधी जी तयारी करतो तेव्हाच यशस्वी होतो असं आपण ऐकलेलं आहे किंवा आपण बघितलेलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे आपण तयारी करणे गरजेचे आहे. आता मोफत नोकरी लागायचं फार संधी कमी आहेत. अशा प्रकारच्या आपल्यापर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधीचं आपण सोनं करणे गरजेचं आहे. तर आता हे माझ्याकडे पूर्णपणे नोट्स आहेत, माझ्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ येत राहणार आहेत, पूर्णपणे टॉपिकचे आपले येणार आहेत आणि संपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील. कारण की TET परीक्षा अत्यंत 3 वर्षानंतर आज पहिल्यांदा निघालेली आहे. त्यानंतर शिक्षक भरती सुरुवात होणार आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या वेबसाईटवर फॉर्म भरला असेल, ते आपण जर ऐकलं असेल पाठीमागील काय पेपरला जाहिरात आली होती की लाडका भाऊ योजना, माझी लाडकी बहीण योजना बघितली असेल, त्यानंतर लाडका भाऊ योजना आलेला आहे. आणि त्या लाडक्या भावांचा जो विषय म्हणजे तुम्हाला आता विषय निघाला म्हणून मी सांगत आहे. कारण की D.Ed B.Ed ज्यांचं झालं असेल, ज्यांचं D.Ed आणि B.Ed ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी महिन्याला 10 ते 12,000 रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेनंतर. योजनेत जर तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्ही स्थानिक तुमच्या भागात कुठल्याही शाळा असते, जिल्हा परिषद असते, संस्था असू द्या, त्या शाळेत अर्ज करायचा. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. लाडका भाऊ योजनेअंतर्गत ही वेबसाईट आहे महारोजगार या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळून जाईल की फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. तिथं कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. आणि ह्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला 6 ते 7 महिन्याचा काम करायचं आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 10 ते 12,000 रुपये आपल्या शिक्षणावर, आपल्या जॉबवर अवलंबून 10 ते 12,000 रुपये आपल्याला देणार आहे सरकार. तर ह्या संधीचं आपण सोनं करून घ्या. कारण की हे करत करत आपल्याला शिक्षक भरती देखील द्यायची आहे. कारण की कुठलीही संधी आपण हातातून सोडायची नाही. आणि हे सांगण्याचा उद्देश जो आहे की कारण की लवकरच ही योजना देखील चालू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी 2-3 महिने झालेले आहेत पोरं जॉईन होऊन, पण आपल्यापर्यंत जी माहिती नसते. कारण की बरेच यूट्यूब चॅनल आहेत पण असली माहिती कोण सांगत नाही. पण मी तुम्हाला पूर्णपणे आपल्या फायदेशीर माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.